नमस्कार, मी सुमित गावाणी. आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. एकीकडे महाराष्ट्र शासन म्हणतं आहे की शेतकऱ्यांना आम्ही एक भक्कम असं जीवन या महाराष्ट्रामध्ये देऊ. शेतकऱ्यांच्या प्रत्येक बाबीवर आम्ही प्रत्यक्षाने लक्ष देऊ. मात्र ही अत्यंत वाईट परिस्थिती आज या निम्न पैनगंगा प्रकल्पाची आज आपण बघता आहात. आणि हे धरण निम्न पैनगंगा या नदीवर होणार आहे. मात्र या धरणाला अत्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध होताना दिसते आहे. याचं कारण की जवळपास 95 गावं या धरणामध्ये येतात आणि 95 गावांनी या धरणाला सपशेल विरोध केला आहे. इथेच हा प्रकल्प होणार आहे. मात्र या प्रकल्पाला या संबंधित विभागातला शेतकरी सातत्याने विरोध करतो आहे. याला खूप मोठे काही कारणं आहेत. संबंधित 95 गावाच्याही ग्रामसभेच्या ठरावाने या धरणाला विरोध दर्शवलेला आहे. निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती मनोज जरांगेच्या भेटीला. सन 1927 साली महाराष्ट्र शासनाने निम्न पैनगंगा प्रकल्पाला मान्यता दिली होती. या प्रकल्पात विदर्भ मराठवाड्यातील 95 गावे बुडीत क्षेत्रात जात असून 1.5 लाख लोक विस्थापित होणार आहे. यामध्ये 50,000 एकर सुपीक जमीन, 2,500 एकर समृद्ध जंगल नष्ट होणार आहे. आणि या प्रकल्पात बुडणाऱ्या 95 गावापैकी 44 गावी ही आदिवासी क्षेत्रात येत असल्याने ग्रामसभेची परवानगी घेणे आवश्यक असताना पाटबंधारे विभाग प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर पोलिसांच्या संरक्षणात सुरू आहे. या भागातील लोकांचे उदरनिर्वाह शेती हेच मुख्य साधन असून हे हिरावल्या जात आहे. म्हणूनच शेतकरी व शेतमजूर व इतर व्यावसायिक हे आपली उपजीविका भागवित आहे. पुनर्वसित ठिकाणी सर्वच मजूर होत असल्याने उपजीविकेचे साधन राहणार नाही किंवा लोक वाममार्गाचा वापर करेल. दिनांक 29 नोव्हेंबरला प्रकल्पाचे काम सुरू असताना निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या लोकांनी व बुडीत क्षेत्रातील 5,000 महिला व पुरुष शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रकल्पाचे काम बंद पाडले. त्यावरून पोलिसांनी 500-600 शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. अशा परिस्थितीत शेतकरी 10 दिवस अटकपूर्व जामिनीच्या प्रतीक्षेत होता. कोर्टातून जामीन मिळाला आणि त्यानंतर पाटबंधारे विभागाने मराठवाडा आणि विदर्भाला दोन्ही बाजूला पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा काम सुरू केले. देशातलं पहिलं धरण असावं पोलीस बंदोबस्तात ज्या धरणाचं काम चालू आहे. गेल्या 28 वर्षात धरण विरोधी संघर्ष समितीने या प्रकल्पाची कुदळ सुद्धा मारू दिली नव्हती. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाचे व सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या अधिवेशनात याबाबत एकही प्रश्न उपस्थित केला नाही. हे खेदाची बाब आहे. 600 शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाले. सत्तेतले असो किंवा सत्तेच्या बाहेरचे असो की विरोधी पक्षातले असो, कोणत्याही लोकप्रतिनिधीने धरण विरोधी संघर्ष समितीला सहकार्य केले व मदत केले नाही. त्यामुळे आता धरण विरोधी संघर्ष समितीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने गुरुवार सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटी येथे त्यांची भेट घेण्यासाठी जात आहे. निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची औरंगाबाद व नागपूर खंडपीठात या प्रकल्पाच्या विरोधात याचिका दाखल असून सर्वोच्च न्यायालयात सुद्धा येत्या 2 दिवसात याचिका दाखल होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचे धरण विरोधी आंदोलनाला पाठबळ मिळावं, त्याचाही आंदोलकाला सहकार्य मिळावं हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याने धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख व संघटक सचिव मुबारक तव्वर यांनी यावेळी सांगितले. गेल्या 28 वर्षापूर्वी निम्न पैनगंगा प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली होती. तेव्हापासून विदर्भ मराठवाड्यातील या प्रकल्पात बुडणाऱ्या 95 गावातील 1.5 लाख लोकांनी या प्रकल्पाला सतत विरोध केलेला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात न्यायालयात असेल, रस्त्यावर असेल, राजकीय असेल, प्रत्येक क्षेत्रात धरणविरोधी संघर्ष समितीने 28 वर्षात ही लढत दिलेली आहे. 28 वर्षानंतर प्रथमतः या कामाला सुरुवात झाली आणि 29 नोव्हेंबरला बुडीत क्षेत्रातील 5,000 लोकांनी 17 वाहनांची तोडफोड केली आणि त्यावर पोलिसांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे 600 शेतकऱ्यावर नोंदवले आहे. आता अनेक शेतकरी फरारीचं जीवन जगत असताना शासन
पोलीस बंदोबस्तात या प्रकल्पाचं काम सुरू केलेलं आहे. विरोधी पक्षांनी सुद्धा या विधानसभेत कुठेही या प्रश्नाचं उचललं नाही. विधानसभेत हा प्रश्न मांडला नाही. सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी जर कमजोर पडत असेल तर विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना साथ द्यायची असते, परंतु याच्यात सत्तेतले असेल किंवा विरोधी असेल कोणीही लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या बाबतीत या भागातील शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, त्यांचा प्रश्न मांडलेला नाही. म्हणून आता एक आस म्हणून ज्याकडे पाहिल्या जाते, मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांच्याकडे अंतरवाळी सराटीला आम्ही आता निघत आहोत आणि तिथे जाऊन आम्ही 10-15 गाड्याचा आमचा ताफा 100-150 आमचे बुडीत क्षेत्रातील शेतकरी तिथे जाऊन मनोजदादा जरंगे यांना आम्ही आमची विनंती, आमची कैफियत मांडणार आहोत. या प्रकल्पाबद्दलची सत्य माहिती मांडणार आहोत. 95 गावातील 44 ग्रामपंचायती ह्या पेसामधले आहे आणि 95 गावाच्या ग्रामपंचायतीने या प्रकल्पाला विरोध केला असताना सुद्धा महाराष्ट्र शासन हिटलरशाही पद्धतीने या प्रकल्पाचं काम रेटण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मनोजदादा जरंगे यांच्या पुढे आमची कैफियत मांडल्यानंतर त्यांचं सहकार्य आम्हाला मिळावं, त्यांचं पाठबळ आम्हाला मिळावं, या आंदोलनाला मिळावं म्हणून आम्ही